आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र यायला हवं, हसत खेळत जगायला हवं. या आनंदी जगामध्ये कुठलंही गिल्ट नको. येस, आय प्रॉमिस. भोसलेला सांगतो मिसिंग थ्रेड आहे, सापडले. हे तुझं सस्पेन्शन लेटर. आस्तीन का साप. आजपर्यंत मी फक्त ऐकला होता, आज पाहिलं उदाहरण. आउट. तुला एक न्यूज सांगायची आहे. श्रद्धा, तू एक नोटीस केलंस का? मी मंगळसूत्र नाही वेअर केलं. म्हणजे कालच मला डिग्री भेटलं. माझा ऑफिशियली डिवोर्स झाला. सॉरी, या सगळ्या गोंधळात मी काही विचारलंच नाही ग तुला. काही बोलणंच झालं नाही आपलं. इट्स ओके, इट्स ओके. मी पण काही बोलली नाही तुला. तूच एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये आहेस, तुला कुठे माझे प्रॉब्लेम्स सांगू. आणि तुला तर माहीतच होतं माझ्या आणि गौरांगमध्ये किती प्रॉब्लेम्स चालू आहेत ते. पण आता सगळे प्रॉब्लेम्स संपले आणि सगळं म्युच्युअली झालं, त्यामुळे लवकर आटपलं. मला निघायला हवं. मला अर्जंट काम आलंय. मी भेटते तुला नंतर. अगं तू तरी थांब. आपण स्कूलमध्ये भेटूया ना, आपण तिथे गप्पा मारू. हा चल, मी आता निघते. भाषा, बोलूया हं आपण. भाषा, अगं हे काय केली सुद्धा? मी कॉफी आणली होती तिच्यासाठी. डिवोर्स झाला तिचा ऑफिशियली. झाला का एकदाचा? सुटली बिचारी. अगं ती पर्स विसरली वाटतं. मेंढळी आहे बघा. असेल खालीच, मी देऊन येते. हो. आले. तुम्ही बोलत बसा, मी जरा निघतो, मला काम आहे. अरे कुठं चालला? अगं नाही, काम आठवलं अर्जंटली, ते आधी करून येतो. 5 मिनिटांनी काय होतंय? ते नाही, नको, काम बाजूला टाकली ना की मग ती होत नाही. हा चल, मी येतो. भाषा, सॉरी. हो श्रद्धा मॅडम, एक मिनिट, मी जरा एवढं देऊन यायला. ऐका ना. हो मॅडम, जरा या तुम्ही. काय झालं? नाही, काय म्हणजे काही झालंय का? व्हायला खूप काही झालंय मॅडम. अभय भेटला का तुम्हाला? काहीतरी बोलणार होता तुमच्याशी. एक मिनिट. अभय मिरजकर पोलीस स्टेशनला गेले असतील तर त्यांना फोन करून सांगा, आता मी नसणार आहे तिथे. म्हणजे ते सांगतो मॅडम नंतर, पण त्याआधी हीच ती वेळ मॅडम. जगातल्या सगळ्या चांगल्या माणसांनी एकत्र येण्याची हीच ती वेळ. मला कळलं नाही भोसले साहेब. साहेब नाही, आता फक्त विजय भोसले. म्हणजे डिपार्टमेंटनी लाद घातली, मला सस्पेंड केलं. नाही म्हणजे असं अचानक कसं करू शकतात? जगले बाराचे हो. मला माहिती आहे, पण तरी हे असं काही घडलं की मला धक्का बसतोच. खाकी वर्दीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो मॅडम, पण आम्ही ज्यांच्यासाठी काम करत असतो ते कोणासाठी काम करत असतात हे कळतच नाही ना. ताई, ताई,
ताई 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 ताई, गुन्हेगारी क्षेत्रातली लेडी भाई ताई. ताई तुला असं भेटायला लागेल असं कधी वाटलं नव्हतं का मला. आठवतंय आपण किती रात्री एकत्र घालवल्यात मच्छी आणि दारू रिचवण्यात. तो भोसले मला विचारतो तुम्ही किलवर आहेत का. आता त्याला काय सांगू मी किलवर आहे काही स्पीक. तो बसलाय आपला पपलू टपलू खेळत. त्याला काय कळणार आहे आपली प्युअर रमी. ताई एक सांगू का, म्हणजे मला माहिती आहे ही वेळ योग्य नाहीये ते सांगण्याची, पण तरी काय असतं ना ताई, राजा असतो ना राजा, तो तोवरच राजा असतो जोवर त्याच्याकडे राज्य असतं, पावर असते. पावर गेली ना की हत्ती घोडे उंट सगळं त्याला सोडून द्यायला लागतं, कारण त्यांना खुराक देण्याची ताकद नसते राजाकडे. आता घोडा त्यालाच पाठीवर घेऊन पळतो जो त्याला तगडी खुराक देतो. माझ्या पाठीवर बसून तू खूप पळलीस ताई, पळलीस की नाही खरं सांग. आता वेळ आली आहे की तुला माझ्या पाठीवरून खाली उतरावं लागेल. आपल्यामध्ये काही दुश्मनी नाही आहे ताई. एकदा का तू बरी झालीस आणि पॉवर मध्ये आलीस की पुन्हा मी टाच मारून तुझ्या सेवेला हजर. पण काय आहे ना, ही घोडी आहे ना आता तुला परवडणार नाही. आयुष्य असंच असणार. ताई तू रडतेस. अगं रडू नको ग, रडू नको रडू नको. मला एक सांग, कोंबडी कापावी तसं कुणी चिरलं तुला. तू काय बोलणार मी काय ऐकणार. आपली जुनी मैत्री आहे म्हणून मी तुला थँक्यू म्हणायला लागले. तुझ्यामुळे मी जी काही कमाई करू शकले त्याबद्दल थँक्यू. आता माझं तुझ्या बँकेमधलं अकाउंट बंद. लवकर बरी हो, काळजी. और साहब एक साथ. अरे देखो 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 बच्चा, देखो बच्चे का बाप भी देखो. अरे वाह 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 वाह. मुंगूस और साहब एक साथ. किसका खून और किसके दांत. पुलिस बाबू को सलाम करेंगे. सलाम पुलिस बाबू. कसे आहात नाना. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण तुम्ही बरे दिसत नाही. बरोबर फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं की अशी युती होते. तरी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. असे पुण्य दुर्दैवी पाप भाग्यशाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली. हडळी पिशाच भूत सगळी जळून जाऊ देत. वणवा पेटवा क्रांती करा. पेटवा मशाली, पेटवा मशाली, पेटवा मशाली, पेटवा मशाली. वाटते ही मुलगी ड्रग पेडलर असू शकते असं. नाही म्हणजे हल्ली मध्यमवर्गीय सर्वसामान्य घरातली मुलं या मार्गाला लागतात. पण आपल्याला कळतं ना आपलं मूल कसं आहे ते. नाही म्हणजे मी असा दावा करत नाहीये की साऊ कधी चुकूच शकत नाही. ड्रग पेडलिंग करून इतरांना व्यसनाच्या नादाला लावणाऱ्यातली नाहीये ती. म्हणजे एवढं कळतं ना, एवढी मुलगी म्हणून माहिती आम्हाला ती. इनोसंट आहे आमची साऊ. तिची बर्थडेची पार्टी होती म्हणून पब मध्ये गेली होती पहिल्यांदा. ब्लू हेवन पब. हा ब्लू हेवन पब. हा ब्लू हेवन. पहिल्यांदा दारू प्यायली, तिला चुकून कोणीतरी पाजली. तर तिला इतकं गिल्टी वाटलं की ती 2 दिवस रडत होती माझ्यासमोर.
आणि सिगरेट नाही प्यायली. म्हणजे दारू. अबे मला नव्हती प्यायची रे. मी नताशाने मला खोटं बोलून पाजली आणि नंतर मी तिला म्हटलं की मला कळलंय की ही दारू आहे, मला नाही प्यायची, पण तिने जबरदस्ती पाजली. ती ड्रग्स कशी काय विकू शकते? आमची मुलगी विक्टिम आहे, क्रिमिनल नाही. उद्या साऊने येऊन सांगितलं ना की मी ड्रग पेडलर आहे तरच मी विश्वास ठेवीन, नाही तर नाही. मॅडम विषय लक्षात घ्या, आग लागली की सुक्याबरोबर ओलं पण जळतं. मी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करत होतो तेव्हा जर तुम्हाला काही वाईट साईट बोललो असेल किंवा माझ्या वागण्याचा त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. पण काय, पोलीस म्हणून आम्ही आणि सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही, कुणीही त्या जागी असताना तरी मी केला तसाच विचार केला असता. तुम्ही तुमच्या पद्धतीने सत्य शोधत होतात, आम्ही आमच्या पद्धतीने. आपण दोघंही सत्य शोधत होतो हे महत्वाचं आहे. पण अजून एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीविषयीचं सत्य आपण तपासायला हवं पुन्हा एकदा, असं आम्हाला वाटतंय. कोणती गोष्ट? भोसले, ऐका ना, त्या दिवशी जे जे काही घडलं ते चॉकडाऊन केलंय हा झेले. हा पहिल्यापासून आपल्याशी खोटच बोललाय. हा त्या गँगचा माणूस आहे हेही आपल्याला माहिती, पण त्याची बायको, म्हणजे खरंच ती त्याची बायको आहे की नाही हेही आपल्याला माहिती नाही. जर ही सापडली ना तर आपल्याला नक्कीच साऊ सापडेल. लक्षात घ्या, विषय असा आहे की झेलेची बायको ही फॅन्सी गर्ल टाकून आपण एखादा मासा पकडला तर कसं होईल तशी येते. माझं म्हणणं आहे ताईचं हे जे काही जाळ आहे अख्खच्या अख्खं जाळच उचलूया ना. कुठले कुठले मासे अडकले ते सगळेच कळतील. म्हणजे मला कळत नाही एक्झॅक्टली. मला सांगा, जेव्हा रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होतं, तुम्ही अडकलेले असता, त्यावेळी तुम्ही काय करता? रॉंग साईडनी गाडी टाकता की उतरून ट्रॅफिक क्लिअर करता? ट्रॅफिक क्लिअर करणार. एक्झॅक्टली. सो हे जे काही ट्रॅफिक जॅम झालंय आता हे आपण क्लिअर करूया. उतरून क्लिअर केलं म्हणजे काय, सगळे एकाच वेळी कमी नुकसान होऊन योग्य ठिकाणी पोहोचतात. आता आपल्याला ते करणं गरजेचं आहे. म्हणजे ताईला कोणी मारलं, ताईवर हल्ला कोणी केला हे आपल्याला सापडणं गरजेचं आहे मॅडम. ताईचा या सगळ्याशी काय संबंध? हे ताईनी तुमच्यासारख्या गाईला या लांडग्यांच्या कळपात का ढकललं? ताई आणि किलवर हे या बाजारातले जुने प्लेयर आहेत. राजावर जेव्हा हल्ला होतो त्यावेळी राजाच्या विश्वासातला माणूस फुटलेला असतो. इथेही तेच आहे. ताईच्या गोटातला कोणीतरी एक माणूस आहे जो त्या किलवरने फोडलाय, जो किलवरसाठी काम करतोय आणि म्हणून हा हल्ला झाला. तो माणूस कोण आहे हे आपल्याला शोधायला हवा. नाही, पण ताईचा एखादा जुना शत्रू सुद्धा असू शकतो. म्हणजे तिच्यावर हल्ला केल्याचं कारण वेगळंही असू शकतं ना. असू शकतं ना. एक लक्षात घ्या, त्या माणसाचं नशीब वाईट होतं ज्याने ताईवर हल्ला केला, कारण ताई या हल्ल्यातून वाचली. आता आपण या गोष्टीचा फायदा करून घ्यायला हवा, कारण तो जो कोणी माणूस आहे तो जर आपल्याला सापडला तर आपण लवकरात लवकर सावनीपर्यंत पोहोचू शकतो. अरे फरार, मला कशाला फोन केलास? ताईला चिरली मी. मग मला माहिती नसलेली गोष्ट सांग. का चिरली तिला? दारूला पैसे दिले नाही तर ताशा वाजवू दिला? नाही नाही, ते सगळं चांगलं जमायचं तिला, पण धंदा जमला नाही तिला. आणि किलवरने मोठी ऑफर दिलेली मला, मग चिरली तिला. मला कशाला फोन केलास? काय, आतापर्यंत ताईवर तुझा आशीर्वाद होता, आता ताई खाल्ला. आता किलवरचा टाइम आला आणि किलवरला तुझ्याकडनं पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. तो काय मच्छीचा वाट आहे का पोलीस प्रोटेक्शन म्हणजे? आणि तो किलवर आहे कोण रे? भेटलायस का तू कधी त्याला? ए, तू प्रश्न नाही विचारायचा, फक्त उत्तरं द्यायचे. गप्रे बोंबील.
एक मर्डर नाही झेपला तुला. तुझी ती ताई अजून जिवंत आहे. इथे ये माझ्या समोर, तुला दाखवते मी मर्डर काय असतो. अहो मॅडम तुम्ही एवढे का गरम होत आहे? हे बघा, आपण ताईच्या होडीतनं पलटी मारतोय, पण किलवरकडे जा आणि ते सोडा मॅडम. तुम्ही एकदा भेटा, सगळं डिटेल मध्ये सांगतो बघा मी. असं भेट, चल. कुठे भेटूया? आता मुंबईच्या बाहेर आहे. मग आल्यावर फोन कर. बरं कर. आणि मूर्खा, हा, नॉर्मल फोनवर करू नको, इंटरनेटवर कर. तोच तर केलंय ना मॅडम. आहे त्या पट्टीच्या आतमध्ये डोकं पण आहे शाबू. चल ठेव आता फोन. बरं. पण या सगळ्यात बांगडू कुठे माहित नाही, म्हणजे त्याला मारलं असेल का? ताईवर हल्ला कोणी केलाय हे जर आपल्याला लवकरात लवकर शोधायचं असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ताईच देऊ शकते, नाही का? ताई ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत ती कोणाशीही बोलणार नाही. ताई यांच्याशी बोलणार. त्या हल्ल्यातून ताईचा जीव वाचलाय आणि तो यांनी वाचवलाय. तू नको, मी बघतो. जमेल ना मॅडम हे काम? तुम्हाला एक विचारू का? ऑन ड्युटी नसाल तरी तुम्ही ट्रॅफिक क्लिअर कराल? आता ट्रॅफिक क्लिअर करणं महत्वाचं आहे की नाही? नाही, बरं वाटलं. म्हणजे वर्दीयातला माणूस बघून बरं वाटलं. तुम्ही सुटलो. कुठून? हॉस्पिटल मधून परत आलो. अहो, गोळी लागली होती ना तुम्हाला, एवढ्या लवकर कसं काय सोडलं? काय आहे, त्यांनी त्यांचं काम केलं. म्हणजे गोळी काढली आणि माझी बॉडी मला परत दिली. आपण कोणाचं उदार ठेवत नाही. मग मी माझं बँडेज काढलं आणि त्याला देऊन टाकलं. मग म्हटलं घरी जावं आणि सगळ्यांची चौकशी करावी. आई ग आई, आई बरे आहेत ना सगळे? हो, सगळे बरे आहेत. अरे वा, मुलगी आली. बाप ठणठणीतून बरा. हो, खाकी पलवान कोण आहे? गुड. नाही, सध्या नुसतंच पैलवान आहे. खाकी सर्व्हिसिंगला आहे. सस्पेंड झाला काय? हा, चांगलं झालं. सॉरी, वाईट झालं. काय पोलीस तरी किती काम करणार? करा, आराम करा. मोकळा वेळ आहे ना, चला बसूया कुठेतरी. आपल्याला कुठली वेळ चालते. तुम्ही आज चला, आराम करा. नको, घरच्यांना पीडा नको. काय नेहमी पेशंटला बघायला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येतात. इथे पेशंटच आलाय, बरा आहे, काळजी नसावी सांगायला. अर्थात वाटत असेल तर निघो. मुलीने मूक संमती दिली. निघतो. काय जावंय बापू, जोपर्यंत माझी नात सापडत नाही तोपर्यंत मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. ज्या दिवशी माझी नात सापडेल त्या दिवशी हा वेताळ उडून जाईल. काय लेकीच्या बाबतीत चुकलो, नातीच्या बाबतीत नाही चुकणार. बघूया माझी नात कशी सापडत नाही ती.